आज परत एकदा खूप दिवसानंतर दुपारचं जेवण करून मस्त टारारून झोपली होती. एवढ्या गरमीत एवढी सुस्त झोपली होती की जशी की रात्री मस्त गाढ झोपेत आणि पार्सलवाल्याचा फोन आला. आपका पार्सल आया. एवढी घाई होती की फ्रेश पण झाली नाही. तशीच उठून गेली पार्सल घेण्यासाठी. मी मिशोवरून साडी ऑर्डर केली होती. पार्सल ओपन करून बघितला तर खूप छान वाटली साडी. खरं आहे की मिशो महाग असलेले प्रोडक्ट खूप छान देतो. लगेच ही साडी मी शिवून पण घेतली. ही साडी मी ऑर्डर केली होती लग्नाला जाण्यासाठी. चला आता आम्ही आमची पलटण घेऊन लग्नाला निघालो. कल्याणमध्ये जाण्याच्या आधी महाराजांचे दर्शन घेतल्याशिवाय कोणी जात नसत. आम्ही पण दर्शन घेतले आणि कल्याण लाल चौकीत आज सापड गावात पोहोचलो. आज जाताना नवरा नवरीचे दर्शन घेतले. तुम्ही विचार करत असाल कोणाचं लग्न आहे? थांबा तर सांगते. मामाच्या पोरीचं लग्न आहे. मी नवाजत पर्स घेऊन नवऱ्याच्या गेटातून नवरीच्या मांडवात गेली. एक सांगू, नवरा आणि नवरी दोन्ही एकच गावातले आहेत आणि आम्हाला दोन्हीकडनं आमंत्रण आलं होतं. पण आधी आम्ही नवरीकडे आलो कारण आम्ही नवरीकडनं आहोत. नवरीकडे आलो आणि इथं ताई मामीसोबत बतावण्या करायला लागले. मग इथे कच्चा बदाम मामीला दाखवून बदकाला दाखवते. आता आम्ही आलो नवरीच्या घरी. तुम्ही बघा, नवरी अजून तयार झालेली नाही. आईने मामीला मान दिला, मामीने आईला मान दिला. फिटला मान देऊन घेऊन झाला आणि जेवायला बसलो. आम्हाला जेवण वाढ कुणाल करतो. मी जेवून उठली आणि आमच्या बरोबर पाहुणे आलेले त्यांची खातिरदारी करत होते. जेवण वाढताना पण माझ्याकडनं माझी पर्स सुटत नव्हती. पर्समध्ये एवढे पैसे आहेत की फोटो काढताना पण ती जवळच होती. ती काय माझ्याकडनं सुटत नव्हती. इथे जेवायला बसवला पाहुण्यांना आणि आईशी जेवून उठले. जेवून उठताच कच्च्या बदामला घोड्यासारखी दिसणारी खुर्ची दिसली. संध्याकाळचं आहे म्हणून मांडवात गर्दी दिसत नाही. आता आलोय आईच्या लहानपणीच्या मैत्रिणीकडं. आमची आई दाखवून देते की या लहानपणीच्या मैत्रिणी आहेत. आमची आई त्यांना भेटून खूप खुश झाली होती. आमच्या आईच्या माहेरच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. त्या आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघूया. आपण आता आलोय नवऱ्याकडं. नवरी आणि नवरा एकाच ठिकाणचे आहेत म्हणून सर्वजण आरामात रेडी होणार आहेत. कुठे लांब जायचं आहे असा विचार करून कोणी जेवून उठलंय तर कोणी झोपून उठलंय. आता आम्ही परत नवरीकडं आलो. बदलापूरवाली मावशी आली. मावशीने कोणती मिठाई आणली हे बघतात मामी आणि ताई. सगळ्याकडं फिरून झालं. लग्न जेव्हा लागेल तो तेव्हा लागेलच. मग आलो मोठ्या मामाच्या घरी. मोठ्या मामाच्या घरी याच्या आधीच आत्या आणि नानी बसल्या होत्या मस्त वाऱ्यावर. मोठी मामी बसली होती मशेरी लावत. फिरून फिरून वैताग आला. मग थोडे फोटो काढले आणि आईला दिसला पेरूचा झाड. त्या पेरूला धरण्यासाठी आईने एकदाच उडी मारली. आता झाली एंट्री नवऱ्याची. जवळजवळ 6:30 वाजले होते नवऱ्याला निघायला. नवरा तर बघितला आपण. जरा आता आमच्या कच्च्या बदामचा नाच पण बघा. जेवढा नवऱ्याची वऱ्हाडी नाचली नसतील तेवढा आमचा कच्चा बदाम नाचला. नवऱ्याला तर मांडवात पोचता पोचता 7 वाजले. आपण नवऱ्याची एंट्री बघितली पण नवरीची नाही. यूट्यूब चॅनलची पहिली ब्लॉगर आहे की माझ्या ब्लॉगमध्ये नवरीची एंट्री बघायला भेटली नाही. पण आमच्या मामासांचा खंडोबा लग्न लावायला उभा आहे. बाय बाय, आजसाठी एवढंच. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.